जी हृदय मंदिरी त्यांची सरणी गिरधार झाला सकल व्यापार. प्रस्तुत कीर्तन रुपये सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकोबा यांचा. आपल्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे, सोपा अभंग आहे. काही अभंग असे असतात सगळ्याच बाजू असतात त्याच्यात. तसं आज काहीतरी मागायचं असतं वाटतं. तुका म्हणे हरी हे हरी काही उरोमेदी ही मागणी पण त्या अभंगाचा जर थोडा विचार जर केला तो खूप बरा आहे. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवलं त्याची कृतार्थता, त्याच्या जीवनाची पूर्णता काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. त्याचा आपल्याला थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. पांडुरंगा म्हणून एक कपडे धुवायचं पावडर आहे, त्याची एक जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये असं आहे, ते पोरग असं काहीतरी काढायला जातं, ते डाग लागत. ते पोरग असं सांगतं डाग अच्छे आहे. तसं हे जे ओझ आहे ना अच्छा आहे. काय आहे ओझ पण कसं आहे अच्छा. दोन्ही बाजूनी अच्छा म्हणजे माझी शोभा पण वाढवून आला आहे आणि आपल्या समस्त ग्रामस्थांचं प्रेम पण दाखवणार आहे. दोन्ही गोष्टीचा मिलाप आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रश्न केवळ शरीरापुरता असतं तर काही अडचण नव्हती. केवळ शरीरापुरतं असेल तर हरकत नाही. पण आपल्या शास्त्रांनी, आपल्या संतांनी केवळ शरीरापुरता मानला नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडस पुढे जायचंय. आपलं जीवन म्हणजे जे प्रवाह आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपलं जीवन वाहत राहत. आपण झोपलो म्हणजे काय करत, जीवन तर चालूच असतं, श्वास चालू असतात नाही का, श्वास चालू असतात, त्याच्याप्रमाणे जीवन चालू. आपल्या जीवनाचा जो प्रवाह आहे ना तो एका बाजूला संसार आणि एका बाजूला परमार्थ दोघांच्या मधून आहे. ते तट आहे आणि या तटाच्या मधून आपलं जीवन चालू आहे. ह्याच्यात एकही सोडता येत नाही आणि शहाण्या माणसाने सोडू नये. सोडता येत नाही. ज्ञानोबाने ठिकाणी फार छान शब्द टाकला, आग्रहोची होय. जर मी सोडतो असं जर म्हणत असाल तर त्याचा फक्त आग्रह आहे, त्याचं म्हणणं आहे फक्त, हे खरं नाही. ज्ञानोबाला सांग संसारही सोडू नये, परमार्थही सोडू नये. त्याच्यातला जो प्रवाह आहे ना तो फक्त भगवान मार्ग केला की काम झालं. भगवान मार्गाचा करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यात माझ्या थोडं दोन प्रकारच्या परेशानी. आज दुपारी कीर्तन पूज्य महाराजांचंच होतं आणि उद्याचंही कीर्तन महाराजांचंच आहे. दोघांच्या दोन्ही त्यांचे तर त्याच्यात मध्ये मला ठेवले. महाराजांचं कसं अध्यात्माचं पकड आहे की तशीच मला थोडी तर सांगावं लागेल ना. आणि त्याच्यामध्ये पुढे माऊलींचा फोटो. नमस्कार माऊलींचा फोटो.
ते म्हणजे काही अधिकारी महापुरुषांच्या पैकी ते एक मोठे अधिकारी पुरुष. आता एवढे दोन व्यक्तीच्या मध्ये जर सांगायचं म्हटलं तर इकडचं तिकडचं तर नाही जमायचं. कुठला तरी काहीतरी सांगून मला नाही जात आहे, त्याच्या कारण मला थोडं जबाबदारीनं बोलावं लागलं. आणि तुम्ही नेहमी ऐकणारे आहात, त्याच्या कारणाने तुम्हाला समजेल असं सोपं शब्दात सांगतो. आमचे महाराज समोर बसले, मला खरं सांगा, मला पहिल्यांदा पंढरपूर महाराजांनी दाखवले. माझा योग असेल, त्याच्या आधी मी कधीच पंढरपूरला गेलो नव्हतो. महाराजांबरोबर चालत गेलो का त्याच वेळेस पंढरपूर बघितलं. आणि आमचे रुक्मिणबाई आहेत समोर, आमच्या एवढ्या वर्षापासूनच्या, आम्ही त्याला तुळस माय म्हणतो. आमच्या तुळशीची माय येते. आमच्या सखुमाय म्हणजे बस आमचं, मी आता आमच्या महाराजांना म्हटलं आमच्या आईच आहेत म्हटलं. आणि म्हणून बरं काही वेळेचं काही टेन्शन नाही. 12-1 पर्यंत चालतं पुण्यावर आलात महाराज तुम्ही म्हणल्यावर कसं लगेच सोडता येईल आपल्याला. हे काही वाजू देत नाही. 12 पर्यंत सुद्धा घेणार नाही. कारण माहिती, मी आज माईकवर कमीत कमी 12 घंटे माईकवर यायचं. सकाळी 3 घंटे पारायण केलं, 2 तास सकाळचं केलं, 12 3 आणि 2 5, त्याच्यानंतर 2 कथा 2 तासाच्या, किती झाले 9. आणि हे 2 एक राहिलं म्हणून थोडं पुढे वाढवतो म्हणतात, म्हणजे 12ची बत्ती अर्धा डझन तरी व्हावं ना. त्याच्या कारणाने फार बोलणार नाही, पण थोडक्यामध्ये आपल्या समोर निवेदन करतो. जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर सांगतात की आपल्या हृदयाचं मंदिर ज्यांनी बनवलं त्याचा संसार पूर्ण होतो. हृदयाचं मंदिर बनवायचं म्हणजे काय करायचं? ती जागा आहे, त्या जागेवर आपल्याला एखादा देव बसवायचा म्हणजे काय करायचं? कुठेही जागा असते, माणसाला वाटतं जागा चांगली म्हणजे बसू. जसं आपण तिथे एखादा देव आणून बसवतो ना, तसं हृदयामध्ये पण देव बसवायचा आहे का? एका माणसाने काय केलं, 2 इंचाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली. 2 इंचाची लांबीची अशी विठ्ठलाची सुंदर मूर्ती तयार केली. आणि आमच्या लातूरला एका डॉक्टरकडे गेला, हार्टच्या स्पेशल डॉक्टरकडे. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझं हृदय फाडायचं आणि ही मूर्तीमध्ये असं इकडं तोंड करून बसवायची, शिवून टाकायचं, काय असेल ते पैसे देऊन टाक. जमल ना? जमेल नाही? असं करता येत नाही. आपलं शरीर बाहेरच्या कुठल्या गोष्टीचा स्वीकारच करत नाही, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एक वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. देवाचं येणंच वेदांत शास्त्राला मान्य नाही. देव मिळवायची गोष्ट आहे किंवा देव आणायची गोष्ट आहे, देव बसवायचे, त्याला मान्यच नाही. कारण असं आपलं शास्त्र असं सांगतं की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. उपनिषदाने असं वर्णन केलं की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. संतांनी केलं नाही का, विठ्ठल गळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उडला. सगळीकडे परमात्मा भरला. त्याला कशाचं आवाहन? पूर्णस्य आवाहनं पुत्र. जो पूर्ण आहे, सगळीकडे भरलाय, त्याचं आवाहन कुठं करणार? सर्वाधारस्य आसनम. जो सगळ्याचा आधार आहे, तुम्ही त्याला काय आसन देणार? मग प्रश्न उभा राहतो, हृदयामध्ये परमात्म्याला बसवायचं म्हणजे काय करायचं? सांगा विचार आपल्या समोर. मी जास्त अवघडात घेऊन जात नाही तुम्हाला, सोप्या शब्दात सांगतो. हृदयाला मंदिर बनवणे याच्या अगोदर हृदय म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. हृदय शब्दाचा वेगवेगळ्या पद्धतीचा अर्थ होतो.
आपल्या लौकिक शब्दामध्ये गळ्याच्या खालचा आणि पोटाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? त्याला हृदय म्हणतात. एवढाच हृदय शब्दाचा अर्थ नाही, हा व्यवहारिक. अध्यात्म जगतामध्ये हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण चतुष्टय असा आहे. अंतःकरण चतुष्टय म्हणजे काय ते तुम्हाला बहुतेक माहित असावं. सगळ्याला माहिती. अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टींना मिळून अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. म्हणजे त्याला हृदय असं म्हणतात. या चारही गोष्टी शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन प्रकारच्या असतात. आता शुद्ध म्हणजे काय आणि अशुद्ध म्हणजे काय अक्षर सांगतो तुम्हाला. मन म्हणजे काय? आता मनाबद्दल तर किती अभंग निघतील आपल्याला, किती श्लोक निघतील, पण आपल्याला तिकडे जायचं. आपल्याला शास्त्रीय चिंतन फक्त बघायचं. मनाचं लक्षण केलं योगसूत्रकारांनी संकल्प विकल्पात्मकम मनः. या संकल्पाने विकल्प करतात त्याचं नाव काय? अगदी सोपं तर सांगायचं होतं. दररोज साड्यातलं भजन सुरू होतं. आज कितीला सुरू झालं? 9ला सुरू झालं. 9ला रामकृष्ण हरी सुरुवात भोवनी केल्याबरोबर मला त्याला कीर्तन सुरू झालं. बरं चला, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं संकल्प. आणि तेवढ्यात एका म्हणा आता तर भजन सुरू झाले. हे कोण होतं? शेजारी नाही, आपल्याच एका मनाने सांगितलं आता तर भजन सुरू झालं. लांब रूप सुंदर ते ध्यान अभंग व्हायचंय. एखाद्यावर जमलं तर तुमच्याकडे स्वतःचा पण घेतात. एखादा अभंग आणखी एक व्हायचा, 2 अभंग होणार, मग महाराज येणार. आता काय बंद पडले. हे संकल्पाने विकल्प. ऐका, मग महाराज उभं राहिले. महाराजांचं रामकृष्ण हरी सुरू झालं. महाराज आले बरं. कोण म्हणलं? हे तर पलंगावर पडलेलं आहे. हो, पलंगावर पडल्या म्हणजे महाराज आले, कीर्तन सुरू झालं. कोण म्हणलं? संकल्पात्मक मला सांगितलं. आणि आत्ता काय झालं? आत्ता महाराज आले, रामकृष्ण हरी, रूप पाहतलोचनी, पुन्हा रामकृष्ण हरी, पुन्हा कीर्तनाचा अभंग, पुन्हा विठोबा नाही, पुन्हा चाल. पांडुरंगाकडून प्रथम झाल्याशिवाय मला परत बोलायला सुरू करणार. आणि किती वेळ लागणार? महाराजाला कशाला जायचे तिथं आले असं कोण म्हणलं? हेच नाव आहे विकल्प. हे संकल्प आणि हे विकल्प. आणि ऐका, जर संकल्प स्थिर झाला तर कल्याण, आणि विकल्प स्थिर झाला तर मनोमार्गे गेला ते तेचे मोगला. हरी पारे श्रीरामचा तोचे हरी, हरी पारे श्रीरामचा तोचे हरी, पारे श्रीरामचा कोणत्या मनामध्ये? संकल्पात्मक नाही, विकल्पात्मक. तुमच्या गावाची संख्या किती आहे? 2000. मग हे 1500 असतील बाहेर. 2000 आले ना? किती असतील? 2000 नाही, 1000 असतील. 3000 आहे. हे किती म्हणू? 500. काय असं का हो पाटील? ऐका मला काय सांगायचं आहे का? संकल्पात्मक मन
आणि विकल्पात्मक मनाचा पगडा एवढा झाला. उद्या कधी जाऊ? उद्या. कुणाचा विजय झाला किती टक्के बघा बरं. हा, टक्केवारी तिकडची जास्त माहिती विकल्पात्मक मनाची. सावधान. ऐका, संकल्पात्मक मन झालं पाहिजे आणि विकल्पात्मक मनाचा बाध झाला पाहिजे तर परमार्थ सुरू होतो. दुसरी गोष्ट आहे, त्याचं नाव आहे बुद्धी. मन झाल्यानंतर बुद्धी. ही बुद्धी सुद्धा दोन प्रकारची असते. शास्त्राने बुद्धीचं रक्षण काय केलं माहितीये का? हा, शास्त्राने बुद्धीचं रक्षण काय केलं माहितीये का? बुद्धी म्हणजे काय माहितीये का? फक्त निश्चयात्मिका बुद्धी. जी निश्चय करते तिचं नाव काय? बुद्धी. आता बघा, मनाने सांगितलं कीर्तन सुरू झालं आणि मनाने सांगितलं थोडा वेळ आहे, याच्यापुढे मन काहीच करत नाही. संकल्प तरी करता विकल्प तरी मनाचं काम संपलं. आता बुद्धी निश्चय करते जायचं का नाही. 300 जणांनी 300 बुद्ध्यांनी ठरवलं जायचं. 3000तून 300 गेले, किती उरले? 2700 ठरवलं अजिबात जायचं म्हणजे व्हायचं ते म्हणजे. ऐका, ज्या बुद्धीला असं वाटलं की आपण आता गेलं पाहिजे, त्या बुद्धीचं नाव आहे सद्बुद्धी. तिचं नाव काय? सद्बुद्धी. आणि ज्या बुद्धीने ठरवलं नाही जायचं, काय व्हायचं ते बुद्धी, तिचं नाव काय मग? आता हे मी म्हणलं नाही, हे तुम्ही म्हणलं. दुर्बुद्धी कोण म्हणलं? नाही तर न आलेले माझ्याकडे यायचे. तुम्ही आम्हाला असं कसं म्हणलं? मी म्हणलेलं. हा, मी फक्त देवाला एवढंच म्हणेन, दुर्बुद्धी दे मना, 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 दुर्बुद्धी दे मना.
त्याची दुर्बुद्धी गेली पाहिजे आणि सद्बुद्धी राहिली पाहिजे. विकल्पात्मक वृत्ती गेली पाहिजे आणि संकल्पात्मक वृत्ती राहिली पाहिजे. तिसरी गोष्ट त्याचं नाव आहे चित्त. बऱ्याच वेळेला चित्त आणि मन एकसारखं म्हणलं जातं आणि तुम्हाला सांगतो शब्दप्रयोग सुद्धा असे भेटतात. आता दुर्बुद्धी ते मना कदा नुपतो नारायण, मनाला असा शब्द वापरला पण प्रत्येक ठिकाणी मन, बुद्धी, चित्त या सगळ्यांना कधी कधी समानी मानलं जातं. पण जेव्हा शास्त्रीय चिंतन करायचं असते तर ते सगळे वेगळे वेगळे असतात. कशावर ओळखायचे हे त्याच्या लक्षणावरून ओळखायचं. मनाचं लक्षण पाहिलं, बुद्धीचं लक्षण पाहिलं, चित्त म्हणजे काय? चित्ताचं लक्षण शास्त्राने असे केले अनुकूल चिंतनम चित्तम. जे अनुकूल चिंतन करतात त्याचं नाव काय? त्याचं नाव चित्त आहे. मी सुरुवातीला सहज बोलून गेलो 12-1 पर्यंत घ्या. बसलेल्याच्या बऱ्याच मनात बऱ्याच चित्तामध्ये विचार चालले खरंच 12 वाजले तर काही जणांचा तर निबंधही तयार झाला. ते आमच्या शाळेमध्ये निबंध असायचे सूर्य उगवला नाही तर करा काय करायचं विचार. तसं 12 पर्यंत कीर्तन चाललं तर 12 पर्यंत काहीच नाही. आमच्याकडे परवा एका महाराजांनी कीर्तन युट्यूबवर पण आहे. एका महाराजांचं कीर्तन 9 घंटे. किती कीर्तन झाल्यावर नाव विचारा सांगतो 9 घंटे. परवा आमच्या इथे काला होता. पलीकडून ते नागपूरला जायच्या अगोदर ते घरटी गाव आहे त्यांच्या गावात काल्याचं कीर्तन सुरू झालं 10:30. कितीला काला खाऊ? 4:45 वाजता. महाराजांना ते पाठवू का तुमच्या? होय कसं करायचं? मागच्याला विचारतो त्यांचं काय मत घेऊन आहे का? बोलायचं का त्याच्या महाराज? याच्यापेक्षा पुढचं सांगतो तुम्हाला. आमच्या अगदी गावाच्या जवळ 8 किलोमीटर मध्ये गाव. त्या गावामध्ये परवा महाराजांनी कीर्तन केलं 16 घंटे. ही गोष्ट तुम्हाला अशी 5-7 वर्षाखालची वाटत असेल. 1-1.5 महिन्याखालची गोष्ट. किती? पुढच्या वर्षी पेन्शन देऊ का तारीख घेऊन? मी कधी असं म्हटलं ते म्हणजे महाराज तुम्हीच करा की आता किती वाजले काहीतरी आता 10 वाजले. किती पर्यंत घ्यायचं? काय शक्य नाही. माणसाच्या मनाचा स्वभाव चित्ताचा चंचल विचार करत राहणार. कुठल्या तरी कशाचा विचार घडेल काही सांगता येत. कशाचा विचार घडेल म्हणून काही सांगत नाही. कशाचाही विचार होऊ शकतो. मी परवा एका बीपीच्या डॉक्टरकडे गेलो होतो. त्या डॉक्टरने मला सांगितलं माझ्याकडे असं काही नाही की टेन्शन असतं त्याच्या फार मोठ्या गोष्टी. हा कांद्या इथं का ठेवला याचं टेन्शन येतं कुणाला? आमच्या गावाकडे एक सासू म्हणून असते. तिला सुनानं इथं का ठेवला आणि त्याच्याबद्दल तिचं बीपी हाय लो होत. काय मोठं काम आहे काय काय काम काय मोठं. पण चित्ताने ते चिंतन केलं ना. चित्ताने अनुकूल गोष्टीचं चिंतन करण्याच्या ऐवजी प्रतिकूल गोष्टीचं चिंतन केलं. आता अनुकूल काय या जगतामध्ये सांगू? चित्ताने चिंतन करावं अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमात्मा. आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नो हे. याच्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं चिंतन करावं ते सुख नाहीच. लटिका व्यवहार सर्व
संसार माझ्या गिरधार आणि कनलगे माईक पदार्थ. एक परमात्मा जर सोडला तर बाकीचे सगळे माईक पदार्थ. आता माईक पदार्थाच्या चिंतनाचा काय फायदा होईल? माईक वस्तूच्या चिंतनाने काय मिळणार? म्हणून ज्या चित्ताने केवळ परमात्म्याचं चिंतन केलं त्याच नाव आहे सच्चित्त. त्याचं नाव काय? सच्चित्त. आणि देव सोडून बाकीच्या गोष्टीचं चिंतन करणाऱ्या चित्ताला काय म्हणायचं? ऐका, देवाचं चिंतन करतो त्या चित्ताला म्हणायचं सच्चित्त. बाकीच्या दुष्चित्त. बाकीचं नाव काय? दुष्चित्त. जर मनाने परमात्म्याचं चिंतन केलं असेल तर बसत गोविंद गोविंद मनाला गरिया छंद मग गोविंद परमात्म्याचं जर चिंतन केलं चित्ताने मग गोविंद ते अहो त्याचं शरीरच परमात्मा होऊन जातं, परमात्मा होऊन जातं इथपर्यंत संतांनी चिंतन केले. हे सच्चिंतनाचं फल आहे. म्हणून सच्चित्त राहिलं पाहिजे आणि दुष्चित्त केलं पाहिजे. चौथी गोष्ट अंतःकरणाच्या दृष्टीने त्याचं नाव आहे अहंकार. अहंकार सुद्धा दोन प्रकारचा असतो. अहंकार किती प्रकारचा असतो? दोन प्रकारचा. एक असतो शुद्ध अहंकार आणि एक असतो अशुद्ध अहंकार. आता शुद्ध अहंकार म्हणजे काय? अशुद्ध अहंकार म्हणजे काय? फक्त मीचा बोध त्याचं नाव आहे शुद्ध अहंकार. फक्त मी, दुसरं काहीच नाही. मग त्या मीला हळूहळू ऐका ना, नुसतं मी असतो तेव्हा जीवात्मा असतो आणि जीवात्म्याला परमात्म्यामध्ये मिसळता येते. आणि त्या मीला जर काही येऊन चिकटलं, लहान लेकरं असतं की काही कळत नाही, तर इतकं निवांत राहतं की कष्टाच्या आनंदात कष्टाच्या खुशीमध्ये राहतं. आणि एक दिवस त्याला शिकवतात, बाबा म्हण. पोराने शिकलं काय? बाबा. आणि त्या पोराला बाबा चिकटला की मग लगेच सांगतात आई म्हण. त्याला आई शिकव. मग त्याला विचारलं कुणाचा आहेस तू? पोरगं सांगतो मी कुणाचा आहे? मी आईचा आहे, मी बाबाचा आहे, मी दादाचा आहे. असं करता करता एक चिटकत राहतात. चिटकत एक दिवस त्याला जून जुलै महिना लागला की शाळेमध्ये घालतात. मग हळूहळू एक इंग्लिश स्कूल कुठे हे ते असं करता करता सगळ्याचे सर्टिफिकेट आणून मग पुन्हा पहिलीचं सर्टिफिकेट, मग 10वीचं, पुन्हा मग 12वीचं असं करता करता एवढी फाईल तयार झाली. कशाची? हे सर्टिफिकेट म्हणजेच अहंकार. हे सर्टिफिकेट म्हणजे काय? ज्याला अहंकार दूर करायचे की नाही असे सगळे सर्टिफिकेट घ्यायचे आणि त्याला काळी पडायची. पटणार नाही तुम्हाला, मला माहिती. तुम्हाला काय मलाही पटणार नाही. पण हाच नियम आहे. जाळोनी घर पैसलो अंगणी. म्हणजे काय? सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले हो. आता फक्त मी फक्त शिल्लक झाला. आणि आता या मीने जर चिंतन केलं तर परमात्मा होत आहे. म्हणून अंतःकरण चतुष्टयामध्ये जो अहंकार आहे तो शुद्ध अहंकार म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि त्याला जेवढ्या गोष्टी चिकटतात त्याचं नाव अशुद्ध अहंकार आहे. आणि अहंकार तर राहू नये, अहंकारचा वारा सुद्धा राहू नये. लागावा हायवे वरून जाता जाता बाजूला जर ट्रक गेली, आपण जर टू व्हीलर वर असलो तर टू व्हीलर हादरते की आणि ट्रक जर थोडी चिटकून गेली तर मग काय बघायचं काम आहे? मागून येऊन लागल्यावर तर मग काय बघायचं कामच नाही. म्हणजे कुठच्या कुठे गेला मग ते काय सुरडा कुठेतरी सापडतो भेटला. वार सुद्धा अहंकाराचा कारण माणसाचं जे अंतःकरण आहे ना हे इतकं कोमल आहे, त्याला एवढा सुद्धा वारा सहन होण्याची शक्यता नाही.
म्हणून अहंकार, अहंकाराबद्दल तर एवढे ज्ञानोबांनी एवढे चिंतन तयार केले. चित्ती अहंतेचा ठावो, माऊलीची भाषा किती गोडे बघा. चित्तामध्ये जर अहंकार असा जर बसला आणि जिभे तरी सकळ शास्त्रांचा सराव, म्हणजे सगळे शास्त्र जिभेवर आहे. आज 1 कोटी वर्ष गेली परी न पविजे माते, ज्ञानोबाला सांगतात तो मला नाही प्राप्त होऊ शकत, कारण तो अहंकार ग्रस्त आहे. म्हणजे बघा, अशुद्ध अहंकार जावा, फक्त मी एवढा. आपल्याकडे एक भारुड आहे बघा, रोडगा पाहिजे तुला माहिती का तुला? महिला म्हणा सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा. ते एकाचं नाव दिले, सासऱ्याला काहीतर होते, सासऱ्याला काहीतर होते, ननंद माझी काहीतर होते, पुन्हा आणखी काय काय दिरळ काय दिरळ नाही आहे का. आणि शेवटी काय माहितीये का, एका जनार्दनी सगळंच जाऊ दे, हे फार महत्वाचं. एका जनार्दनी सगळंच जाऊ दे. आणि पुन्हा काय, हे व्यक्ती म्हणजे शुद्ध अहंकार. शुद्ध अहंकार, बुद्धी कशी सद्बुद्धी, मन कसं संकल्पात्मक, आणि चित्त अनुकूल चिंतन सच्चिंतन. अशा 4 गोष्टी जर एखाद्याच्या ठिकाणी जर झाल्या तर त्याचं हृदय हे मंदिर झालं असं समजायचं. हृदय काय झालं, त्याचं हृदय मंदिर झालं. या मंदिराची अपेक्षाच पहिल्या चरणात केली. खरं सांगतो, हे माईक वाले की त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, अशा हॉल मध्ये कुठंच कीर्तन होत नाही. फार कमी ठिकाणी अशा हॉल मध्ये इतकं छान व्यवस्थित ऐकायला येईल,
सगळ्याचा स्वर सगळं व्यवस्थित होईल असं. नाहीतर तुम्हाला सांगतो किती आता तुमच्याच माणसाला बोलतो पण तुम्ही रागावून का तुम्ही खूप चांगलं करता. बरेच ठिकाणी हॉलमध्ये घुमतच असते पण मोकळ्यात त्याच्यामुळे असं होते आवाज असंच येते कसंही करा पण इतकं छान आवाज एकदम सगळ्याला सगळे शब्द कळायला लागले. पाठीमागची काही अडचण आहे का? झोप लागली असेल तर मग काही अडचण नाही पण खरंच छान वा खूप छान म्हणजे खरंच बरं खूप सुंदर माहिती साठविला. आणि ज्या व्यक्तीने आपलं मन बुद्धी चित्त अहंकार हे शुद्ध बनवलं आता त्याचं हृदय इतकं सुंदर बनलं. तेव्हा काही गरज आहे का ये इथं बस वगैरे सांगायची नाही हो. ही अशुद्धता गेली ज्ञानोबांनी चिंतन केलं वरचं शेवाळ बाजूला केलं खालचं पाणी स्वच्छच आहे ना. तसं अशुद्धता मन बुद्धी चित्त अहंकारातली गेली आणि देवाला कुठं बोलवायची गरज सगळीकडे जाणं तिथे प्रकट होणार नाही. त्याच्या अस्तित्वाचा पुरावा येणार आहे अपरोक्ष साक्षात्कार होणारच आहे. गरज आहे की मन बुद्धी चित्त अहंकार शुद्ध होणे. ऐका हे जर शुद्ध झाले ना तुम्हाला सांगतो त्या माणसाला काही फार परमार्थ करण्याची गरज असते असं नाही. फार देवाला द्यावं लागतं असं नाही. पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरतः अष्टामी प्रयतात्मना किती तद्व्यादेमध्ये परमात्मा बोलतात. काय जे काय असेल ते असेल. आता तुम्हाला जर कुणी एखादं फुल दिलं तर तुम्ही वास घेता का खाता? ज्ञानोबांनी चिंतन केलं ते फुल बघायला गेलं तर हे हातात घेण्यासाठी असतं वास घेण्यासाठी असतं पाहिजे तर शर्टला ठेवण्यासाठी असतं पाहिजे तर डोक्यावर एखाद्या वेळेला ठेवण्यासाठी असतं. पण परमात्म्याच्या लक्षात लागणे फुलाचं काय करतं त्याला वाटले खायची गोष्ट नाही म्हणून परमात्म्याने डायरेक्ट खाऊनच टाकली. खरं सांगा सफरचंद खावेत का बोरं खावेत तुमचं काय नाही. मी तुम्हाला सगळ्या एक किलो देणार सफरचंद देऊ का बोरं देऊ? बोराचं काय काही किंमत आहे का काय असं काय बरं. त्याच्यात पुन्हा मी देताना गावरान देणार आहे बरं ते खारकी नाही देणार. खारकी महाग आहे थोडे कशा राहणार बसून कसे देणार गावरान देऊ लागले तर सुद्धा नको म्हणतात आपण परमात्म्याने सगळी सगळी खाली नको. पण आता बोलच द्यायचे मग असे चांगले द्यावेत का थोडं चावून खाऊन बघून द्यावेत. पण बघायचंच होतं तिला तर असं बोटाने फोडायचं. मला बघायचं ना बोट चांगले का खराब आहे बोटाने फोडायचं मधलं तर चांगला निघाला ना अर्ध खाऊन बघायचं बरं निघाल का अर्ध देऊन टाकायचं. तसं नाही केलं हाताने चावलं आणि मग चांगलं झालं काही देवा तो परमात्म्याने ते का घेतला हा प्रश्न आहे. त्याचं कारण एवढंच सांगावं की आतून शुद्ध होती आहेच असेल ना बाहेरचा असू द्या ना बाहेरचा रंग असू द्या वेगळा रूप असू द्या कदाचित गव्हाळा असू द्या त्याच्या कदाचित एखाद्या गोष्टी त्याला ज्ञान नसेल. तुम्हाला आता सांगतोच काय झालं एकदा रामप्रभूचा आज जन्म झाला ना आणि आज राज्याभिषेकही झाला रामाचा दोन्ही झाल्या. जिथं जिथं रामकथा चालू होता आज राज्याभिषेक झाले नाही का. रामप्रभूचा राज्याभिषेक झाला एक 8 दिवस 15 दिवस निघून गेले. एक दिवस सीतामाईने रामप्रभूला सांगितलं तेव्हा माझी एक इच्छा होती काय काही मला सगळ्या वाहनांना जीव घालायचं. रामप्रभूने सांगितले बघ म्हणे असं आहे सगळे पाहुणे काही जीव घालायचे नसते. तुमच्याकडे कसं असतं काही पाहुणे असे असतात त्यांना पुरणपोळीचं जेवण घालून भर आहेर करून पाठवायचं असतं. काही पाहुण्याला कसं असतं जे आहे ते भरण भात भाजी पोळी करून टावेल टोपी साडी काही पाहुण्याला नुसतं जेवण करून काही पाहुण्याला नुसत्या चहावर पाठवायचं असतं. काही पाहुण्याला नुसत्या चहा. आमच्याकडे नळेगाव मध्ये की काही काही पाहुणे असे आहेत त्यांना चहाला सुद्धा घरी बोलवायचं नाही. हॉटेलातच चहा पाजवायचं ना हॉटेलातच हाकालायचं
आणि जाताना एवढंच म्हणायचं, पुढच्या वेळेस घरी आल्याशिवाय जायचं नाही हा? पुढच्या वेळेस घरी आल्याशिवाय भगवान परमात्मा सगळ्या पाहुण्याला जीव वगैरे घालत बसत उगत होते. ते आहोत मला काही येते की नाही काही. त्या वाघाने आपल्याला किती केलंय तुम्हाला काही कल्पना आहे का? केवढा अस्तित्व मानला, केवढे मोठे मोठे पर्वत टाकले. मी तर म्हणते वानर जर नसते तर आजही मी लंकेत असते, तुम्ही गावाकडे निघून आला असता. हा भेटला असता, आपली भेट झाली असती का? त्याच्यामुळे तर भेट आहे आपली. ते सगळं जरी असलं तर ह्या भानगडीत पडू नकोस. सीतेने सांगितलं मला जीव घालायचं आहे. आमच्या गावाकडच्या सीताबाई कधीच रामाचं ऐकत नाही. आमच्या गावाकडच्या सीताबाई म्हणायला इथल्या नाही, शेवटी राम राम म्हणायचं, कर बाई तुला काय करायचं ते कर, असं म्हणूनच गप बसावं लागतं. ते राम झाले तरी काय झालं, शेवटी सीता मला करायचं, ठीक आहे कर, काय काय करायचं बघ तुझं. आचारी काय पाहिजे, काय सामान पाहिजे, किराणा वगैरे सगळा मागवला. सगळं जेवणाची तयारी केली, असे मोठे हॉल तयार केले. तिथं सगळी जेवणाची सिद्धता सगळ्या बाजार. उद्या सकाळी ठीक 12:30 ठीक आहे ना जेवायला. 12:30 वाजता जेवणाचं आमंत्रण सगळ्या बाजारांना. सगळ्या बाजाराच्या मधून गवंडी पिटले गेले. बाजार सगळे हे झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाटे पानं वगैरे ठीक 11:30 वाजता तर असे सगळे पानं वगैरे तयार करून ठेवले. त्या आचार्याने सगळा स्वयंपाक झाला. 12ला सुरू करायचं का? चला सुरू करा. 12:05 वाढ सुरू झाली. सगळ्या अशा छान सगळ्या टाकलेल्या मध्ये अशा सगळीच्या समोरच्या बाजूला सगळ्याला एक एक पाट टाकलेला. त्या पाटावर असं छान पात्र टाकलेलं ते केळीचं, त्याच्यावर असे सगळं छान असं वाढलेलं. नुसते लाडू 4 प्रकारचे होते. बुंद्याचा लाडू वेगळा, बुंदीचा असते का तुमच्याकडे लाडू, लोकीचा लाडू, त्याच्यानंतर ते रव्याचा लाडू, आणखी बेसनचा लाडू, आणखी सुजीचा लाडू. सुजीचा असते ना तुमच्या? हा ठीक आहे, सुजीचा लाडू. अशी 4-5 लाडू, बालुशाही, बासुंदी, वाट्या आणल्या होत्या 10-12. काय काय असतं 10-12 वाटीमध्ये विचार करून बघा. मस्त सगळ्याचे. बरं तिकडल्या बाजूला समया लावलेल्या, इकडल्या बाजूला मधून रांगोळ्या काढलेल्या, म्हणजे ठिकठिकाणी अशा उदबत्त्या लावून ठेवलेल्या. आणि सगळ्या वानरांना सांगितलं चला 12:15 वाजले, 15 मिनिटांमध्ये सगळं तयार. वानर सगळे तयार झाले. आणि वानराची मध्ये बैठक बसली, 5-7 वानराची. एका वानराने विचारलं काय तुला काही बऱ्याच वेळ झाले विचारावं म्हणायला. काय विचारायचं? जेवण म्हणजे काय असते रे? जेवायचं आमंत्रण काल घेतलं आणि आज 12:15 त्यांची चर्चा सुरू झाली. जेवण म्हणजे काय? हे जर म्हणलं मला फक्त एवढंच माहित आहे, मला पोटभर असते काय जेवण. ते काय म्हणलं मला एक माहित आहे. मला मागे एके ठिकाणी गेलो होतो, ते कसं सापडलो मी त्या माणसाच्या हातात. त्याला मला खाकीने मारलं आणि मी असा पडलो तिथं. पडल्यावर त्याला शेजाऱ्याला सांगितलं होतं, पोटभर मारलो त्याला. ते बहुतेक जेवण म्हणजे पोटभर मारायचं असतं. अशी कुणाची चर्चा झाली? मग काही वानर म्हणजे जेवायला गेल्यापेक्षा उकळा दिलं बरं. एका वानराला अरे असं कसं दुसऱ्याचं जेवण असतं तर काय नाही म्हणता आलं असतं. राम प्रभूच्या सीताबाईंनी सांगितलंय काय बिघडतंय का, नाहीच्या हातय का, काय करत असं आईला बाजूला करून मागं जाता येतं का? त्यावेळेस तेवढं खायचं 2 मार खायचं सगळ्या बघा बाबा. आता सगळ्यांनी मिळून खायचं असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. 12:15 वाजता सगळे दरवाजावर आले. अगोदर सिद्धता तयार केलेली होते. दरवाजावर एक माणूस होता. सगळ्या झाडा हा लाईन जा बरं, अजिबात इकडे जायचं नाही, व्यवस्थित तिथं चटया टाकले तर चटयावर बसायचं. असं सगळ्या वानराला बसून सांगितलं. लाईन एक 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 वानर यायला लागले. सगळ्यांनी अशा पहिल्यांदा कडेकडेची चटई पकडली आणि सगळे भिंतीकडे तोंड करून बसले. जेवायला कुणीकडे बस सगळे भिंती करतो. आता हे म्हणजे भिंतीकडे तोंड करून बसल्यावर कसं होईल? ते येणार तुम्हाला कळते की नाही? इकडं तोंड का? मग ते सगळे वानर इकडं तोंड केलं. मग ते म्हणजे आता काय करायचं? एकमेकाला खवळायला लागले. हे काय हे कळायला मार्ग नाही, काय काय नाही. त्यांच्याकडे असं खाऊन माहित
एकदा मला काही करायचं नाही, मला तरी जसं सांगतील तसं करायचं. मागे पुढे आपण काही विचार करायचा. तिकडं वाटलं का, इकडे पंगत वाटली का, इकडचं वाटलं का, इकडचं सगळी तयार. एका जण हा झालं इकडचं, तर मला तिकडचं झालं, हा वाटलं सगळं वाटलं, बघा आता बघा म्हणलं श्लोक उद्या, श्लोक उद्या. एकाने पलीकडच्या कोपऱ्यात तुझे श्लोक म्हणलाय का माणसं. ते काय झालं माहिती का, एक वानर बसलं होतं एका ठिकाणी, त्याच्या समोर एक वानर बसलं होतं आणि दोघांचं सकाळी झालं होतं भांडण. समोर झालं होतं की काय नाही, त्या समोर बसला, त्याला काही लक्षात आलं नाही. त्याला मला बघितल्याबरोबर तिने एकदा दात असे की केलं, त्याने एकदा दात एका त्याच्यात वानराने काय केलं, एक झाड उचलला आणि असा बिरकन फेकून मारला. कुणाला? समोरच्या वानराला. ते थोडं हुशार होतं, त्याने हुकवलं, ते जाऊन पलीकडच्या पंक्तीतल्या वानराला लागला. त्याला मागे वाटलं मला काय मारला, त्याला जे संतापना केली त्याने बालुशाही फेकून मारला. आणि जे वानराचा गोंधळ सुरू झाला, कुणाला तर वाटलं बहुतेक हे असं फेकाफेकी करून खेळायचं असते काय की. जे वानरांनी फेकाफेकी सुरू केली, एक वानर असं बाजूला बसतो, त्याला म्हणलं तिकडं बघले. त्याला वाटलं काय बघायचं म्हणून त्याला तिकडं बघितलं. त्याने काय केली, बासुंदीची वाटी त्याच्या डोक्यावर अशी पालती अंगावर सगळ्या. त्याने भात उचलून भयंकर मारला तोंडावर. जे सगळ्या जेवणाचा गोंधळ सुरू झाला, एक दोन माणसं शांत बसा म्हणून गेले अंगावर काठी घेऊन. ते काठी बघितल्यावर बाटला आणखीच चौकाळ. ते गेलं पळून म्हणे काय करायचं ते करा बाबा. सीताबाईला आई साहेब खराब केलं. काय झालं ते बघा, किती काय जेवायचं. तिने येऊन बघितलं तर चालली होती मारामारी. कोणी दारू फेकून मार, कोणी चमचे फेकून मार, कोणी हे फेकून मार. सीताबाई आधी शांत व्हायचं, ते काही शांत व्हायला तयार नाही. सीताबाई डिस्टर्ब केला, काय तुम्हाला झाले. सीताबाई पटकन मान टाकली, राम प्रभू म्हणजे काय ते थोडं जावं म्हणजे काय झालं. ते जेवण बघा तर त्यांचं रामप्रभूचं मी तुला आधीच सांगितलं होतं, हे पाहुणे जेवायचे. तुला मी आधी सांगितलं होतं की नाही, पण सीता ऐकत नाही खरं. शेवटी सीता तुम्ही काही करायला जाऊ, तुम्हाला आधी शांत करा. हा रोड अहो सांगतो तुम्हाला, खोलीच्या खोली भरून येऊन सगळे हॉल भरला, नुसतं घाट करून टाकलं. राम ठीक आहे बघतो. आणि राम प्रभू असे तिथं आले. रामाने येताना एका माणसाला बरोबर आणलं, दोघंच मध्ये आले. आल्याबरोबर त्याला सांगितलं म्हण सियावर रामचंद्र की जय. बाजूला जे आलो होतं रामप्रभूच्या बरोबर, तर मला सियावर रामचंद्र की जय असं म्हणल्याबरोबर काय झालं, ते सगळ्या वानरांनी इकडं बघितलं आणि बघितल्याबरोबर त्यांना राम दिसला. आणि राम दिसल्याबरोबर सगळ्या वानराचे अंतःकरण भरून आले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. माझे प्रभू, माझे परमात्मा. एक एक वानर येऊन रामप्रभूच्या चरणावर पळायला लागले, रामप्रभूच्या जवळ यायला लागले. रामप्रभूने सगळ्यांच्या हातावर हात, डोक्यावर हात ठेवला, सगळ्यांवर अतिशय प्रेम केलं. इतके खुश झाले सगळे वानर रामप्रभूला बघून. कंठी प्रेम धाटे, नयनी नीर लोटे. साक्षात रामप्रभूला बघून इतका आनंद झाला, इतका सात्विक भाव जागृत झाले. रामप्रभूची गर्जना जय जयकार करायला लागले. रामप्रभूने सगळ्याला सांगितलं, वानरांनो आता एक काम करा बरं. प्रभू बोला काय काही नाही, हे आपल्या हॉल केली त्याच्या पाठीमागच्या बाजूला झाडे म्हणजे आंब्याची खाऊत बसा चाल. असं म्हणल्याबरोबर पाया पुढे पुढे वानर गेली की नाही, कुठं आंबे खाय. आणि मग कुठं सगळ्यांनी स्वच्छ केलं ते हॉल. मला काय सांगायचंय, कळत नसेल त्याला जेवण म्हणजे काय हे सुद्धा. वानरांना जेवायचं काय हे सुद्धा कळत नाही, पण राम कळतो ना, राम कळतो ना. आता मला सांगा, आपल्याला जेवायचं कळते की नाही? राम कळतो का? आपल्यातून वानरात एवढं उलट आहे, म्हणून त्यांची पूजा आहे आणि आपली पूजा वेगळीच आहे. हा आपली पूजा त्यांची मात्र पूजा होते. का होते कळालं नसेल त्याला. व्यवहारामध्ये पोळी काय असते, कशाबरोबर खायचं असते, लाडू काय असतो, त्याचा खायचं असते का, ते पण मारायचं असते, काही ज्ञान नाही त्याला. ते राणीचेच ते जंगलातलेच आहेत, पण राम कळाला ना. त्याचं कारण केवळ एवढे, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. आणि व्यवहार करणे म्हणजे पूर्णत्व नाही, तर परमात्मा करणे म्हणजे पूर्णत्व. ते आपण त्याच्या दुसऱ्या चरणात
अत्यंत शुद्ध बनवलं आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं निवास तयार केला. त्यांची सगळी येरझार संपली आणि त्याला येणं नाही जाणं शुद्ध झालं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आता राहिलंच काय त्याच्याकडे, तर सगळं बस झाला सफल व्यापार. व्यापार सुद्धा सफल झाला. त्याच्या आयुष्यामधलं येणं, त्याच्या आयुष्यातलं राहणं, त्याच्या आयुष्यातलं जाणं पूर्ण झालं. तर आपण उगमत एवढं घराचं काम झालं की आपलं काम घडत होत असतं.
थोडे थोडे लेकराचे लग्न झाले की आपण सुटलो बघा. खरं सांगा, सुटतो का? तुमचा अनुभव काय? सुटला? संसाराच्या काहीही गोष्टी करावं, माणूस सुटतच नाही. सुटण्यासाठी फक्त परमात्म्याचा साक्षात्कारच लागतो. मला सफल व्हायचं. काय असतं? माणसाच्या हातामध्ये परमात्मा आला पाहिजे. आपलं थोडं उलट आहे. आपल्या हातामध्ये परमात्मा पाहिजे का पैसा पाहिजे? आपले हात सुद्धा तसेच बनत. तुम्ही एक माणूस शोधून दाखवा. मला एक माणूस पाहिजे, तो माणूस शोधून दाखवा. 500च्या नोटेचं बंडल असावं, 500च्या नोटेचं बंडल त्याच्या हातात असावं, त्याला मोजत असावं आणि मोजता मोजता करून त्याला जांभळी आहे. पाहिला तुम्ही कधी माणूस? पाहिलं? कुठंच नाही. असा माणूसच नाही. हा, माणूस असा कुठं व्यक्त माहिती का? 108 मण्याची माळ हातात असावी. ते सुरू झाले की नाही, 10-12 मणी झालं, 40 मणी झाल्यानंतर परत एकदा मी त्यातून जप करू लागलो. सारखं उघडून बघून लागलं, पुन्हा ठेवू लागले, बघू लागले, 2-3 मणी ठेवलं. काय बरं असं काय करायला? 7:30 संपच नाही गेलं का? किती वेळ झाला? देखील टाकू याच काय एवढं करतो? आपल्या हातामध्ये माळ जर आली तर जमत नाही. पैसा आला तर काही काही जीवनाचं, काही काही माणसाचं जीव जेवढं करतात असतं, परमात्मा त्यांच्या हातात असतो. किती हातात असतो? किती हातात असतो? काय झालं? नागबाबाच्या स्वप्नामध्ये रामप्रभू आले. आज रामायणाचं आहे. रामप्रभू आले आणि रामाने नागबाबांना सांगितलं, बाबा माझी इच्छा हो. नागबाबा सांगितलं, बोला की. माझी इच्छा आहे की तुम्ही रामायण घ्या. नागबाबांनी सांगितलं, मला नाही घ्यायचं रामायण. नाही बाबा, घ्या ना रामायण. बाबा म्हणजे नाही बाबा, आपल्याकडे होत नाही, मी नाही घेणार. परमात्मा अंतर झालं. दुसऱ्या दिवशी परत स्वप्न, नाथा माझा रामायण घे ना. नागबाबाने नाही. 8 दिवस सलग असं येत राहिले नागबाबांच्या स्वप्नात. नागबाबांनी सांगायचं, नाही आपल्याला नाही घ्यायचं रामायण. 8 दिवस झाले. एक दिवस देवाने विचारलं, काय भांडण काय तुमची? काय आठवण काय तुम्हाला? नागबाबांनी सांगितलं, आमचं घरगुती मॅटर आहे. घरगुती मॅटर काय? घरगुती मॅटर पण आमच्या दोघांचे भांडण झाले. आमच्या दोघांचे म्हणजे नवरा बायकोचे नाही. आमच्या घरी दोघांचे म्हणजे माझं आणि माझ्या पोराचं भांडण झालं. माझ्या नाही बरं, नागबाबाचं सांगतो. हा, नागबाबाचं आणि त्यांचा पोरगा होता हरिपंडित नावाचा, त्या दोघांची भांडणं झाले. आणि भांडणामध्ये ते पोरगा म्हणलं, आता एक तर ह्या घरात तुम्ही राहता, नाही तर मी राहील. नागबाबाने मी निघालो. आधीच लहानपणी तीर्थयात्रेला गेलो होतो, आमच्या आजोबाई आणला म्हणून आलो. मला काय फार आवडायला लोक म्हणजे नाही मला, तुम्ही ह्याला जाऊ दे. गाव सगळं एक झालं. गावातल्या लोकांना अजिबात जायचं नाही. हरिपट्टाला तुम्हाला जायचं नाही का? मी जातो. हरिपट्टीत निघून गेले एके दिवशी, आजूबाजूचं सगळं गाव ओळखलं, नाच करते काही सापडायला तयार नाही. 2-4 महिने निघून गेले आणि 4 महिन्यानंतर त्याचा पत्ता लागला. हरिपट्टीत काशीला निघून गेला. तसे ते बापाचा स्वभाव कसा असतो. नागबाबाने विचार केला, शेवटी पोरगा आहे, हे सगळं शेवटी करायला द्यायचे आपल्याला. जाऊ दे, चला तिथं जाऊन थोडं त्याला समजून म्हणून नागबाबा गेले काशीला. तिथं जाऊन त्याची ती भेट घेतली. त्याला सांगितलं, काही करू नये, चल बाबा असं कुठं करून भागतं का? शेवटी यावंच लागतं. घर आहे शेवटी तुझं. ते पोरगा म्हणला, नाही येत म्हणला मी घरी. अरे बाबा चल, तुझ्या पाया पडतो. बापाचा स्वभाव असतो, पाया पडतो. पोरगा म्हणलं, घेतो म्हणला, पण माझ्या 2 अटी आहेत. माग काय? ठीक आहे, काय असते हो म्हणे. घरी गेल्यावर सांग. हो, तुझे म्हणशील तसं करू. घरी गेल्यावर नाही, इथंच सांग ना. बरं बाबा, इथं सांग. काय आठवण? पहिली आठवण, मराठीतून ग्रंथ द्यायचा नाही. पहिली तर घडली. अजिबात त्याच्यापुढे मराठीतून ग्रंथ लिहायचा.
मग बघ ठीक ठरलं आजपासून ग्रंथ लिहायचा. दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही कीर्तन प्रवचनाचे दिवस दिवस करता की बंद. असं नको काय सगळं बंद केल्यावर कसं होईल. पण ठीक आहे म्हणा प्रवचन 4 ते 5 1 तास तेव्हापासून चालत आलंय बरं. प्रवचन 4 ते जास्त जर प्रवचन केलं तर पोरं मग काही खरं नाही. आणि कीर्तन संध्याकाळी 9 ते 11च्या पुढे जायचं. तर तुम्ही मला म्हणायला ना करा म्हणा की काय 12 पर्यंत. नाही तुम्ही काळजी करू नका. हे बरोबर 11 वाजता संपणार. अजिबात काळजी करू नका. 9 ते 11 ठीक आहे. तू जसं म्हणतेस तसं कर. चल मग त्याला नाथबाबांनी आणलं. नाथबाबांनी देवाच्या समोर सांगितलं माझी ही अडचण आहे. ते म्हणा ठीक आहे तुमची अडचण म्हणणार मी तर काय करू शकतो. परमात्मा अंतर्धान करू. जागारी नाथबाबा 4 दिवस 15 दिवस निघून गेले. एक दिवस नाथबाबाकडे एक बाई आली आणि तिने सांगितलं महाराज माझे काम आहे. बोल हरिपंडित बसले होते बाजूला. ती बाई म्हणली महाराज मी त्यावेळेला फार चांगले होते सदन होते घरातली परिस्थिती वगैरे चांगली होती ना त्यावेळेला मी एक संकल्प केला होता 101 ब्राह्मण भोजन करायचं. किती 101 ग्राम. तर मग काय करा महाराज म्हणजे त्यावेळेस परिस्थिती बरी होती. नंतर थोडं बरं झाल्यावर घालावं म्हटलं तर एकदम दिवसच आला कार्यक्रम सगळा. म्हणजे मग आता 2 घालायची सुद्धा मुश्किल आहे. कसं करू. नाथपंडित काम मला हरिपंडिताला दोघांना जीव काम होऊन जाते. तिने म्हणले बघ तेवढं मिळते कुठे. मग त्याला काय असतं म्हणजे ते काय असतं माहितीये का ब्राह्मण भोजन घालायचं थोडं अवघड असतं. अवघड असतं त्याचं कारण काय माहिती त्याला तुपापासून सोय करावी लागते. भाज्या 2 पाहिजे चटण्या 2 पाहिजे ताक ते ह्याचेच पाहिजे केळीचेच पाहिजे. पाणी पुन्हा तिथूनच आणावं लागते. हातालाच करून सोळ्यात स्वयंपाक तिने विचारले 2 करते ऍडजस्ट करून 2 माणसाची 2च माणसाच्या जेवणाचं केलं. नाथबाबाला सांगितलं नाथबाबा अरे आज आपल्या तिच्या घरी जेवायला जायचं रे विचारित संकल्प आहे. ठीक आहे पण सोहळ्यात वगैरे सगळं सगळं व्यवस्थित करायचं काही काळजी करू गेले. दोघंही जेवायला बसले. नाथबाबा जेवायला बसले भोगात जेवायला बसला आणि 2 जण जेवायला सगळं पान वगैरे मांडला. हा घ्या आता पाणी घ्या. आता पाणी घेतलं. अमवैश्वास बरोबर ब्रह्मार्पण ब्रह्मावली वगैरे सगळे मंत्र वगैरे काय म्हणायचं ते म्हणजे मग नाथबाबा म्हणा आणि ना तिने म्हणजे आणि ना 1 ब्राह्मण भोजनाख्यन कर्म करिष्ये म्हणजे 101 ब्राह्मणाच्या भोजनाचा मी संकल्प करते असं म्हणल्यावर आहे ना. हा काय चाललंय काय झालं. कर्माचा नियम असा आहे की जेवढं करायचंय ना तेवढं सांगायचं आणि तेवढंच करायचं. जास्तही चालत नाही आणि कमी चालत. कर्माचा नियम आहे. उगाच 108 जप करतो म्हणायचं 8 म्हणजे सोडलं तर जमतं का. नाही जमत. 108 म्हणायचं 108च करावं लागतं. 11 रुद्राचा अभिषेक म्हटल्यावर 11च करावे लागतात. 9 पण चालत नाही 10 पण चालत नाही 12 पण चालत नाही. माहित नाही तुम्हाला. बिचारीचं समाधानासाठी चाललंय. काही का समाधान समाधान मला काही सांगू नका. भाव घेऊ आपण घरी गेल्यावर भांडण करत नाही. इथं होती कारण तुम्हाला जसं करायचं तसं म्हणतो. ताब्या आदळला कोण खाली ना बसले जेवायला. दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर बाजूला एक पलंग होता. त्या पलंगावर नाथबाबा जाऊन बसले. पुढे हात करून जाऊन बसला. तिने ते विचारले काय सुपारी वगैरे ती दिली नाथाच्या हातामध्ये. ते दोघांनी सूप खाली बसले. तिने सांगितलं महाराज आता पत्रावळी काढून टाक. तिने काय केलं हरिपंडिताची पत्रावळ उचलली त्याच्यावर ती पत्रावळ नाथबाबाच्या पत्रावळीवर ठेवली आणि पत्रावळ घेऊन टाकून आली बाहेर. आणि बाहेर येऊन पाहत तर परत एक पत्रावळ. तिने म्हणजे बहुतेक वरची उचलली खालची तशीच राहिली काय म्हणून ती पत्रावळ उचलली बाहेर घेऊन टाकले. येऊन पाहत तर 3री पत्रावळ. तिसरी उचलली बाहेर घेऊन टाकली. 4थी पत्रावळ. एक बाहेर टाकायला लागली. तिनं बाहेर न मोजता टाकायला लागली
आणि पलंगावर बसलेला हरिपंडित फक्त मोजायला लागला 1 2 3 4 आणि बरोबर 100 आम्ही पत्रावर उचलून तिनं बाहेर टाकली. खाली पत्रावर आली नाही. हे जेव्हा पाहिलं त्या हरिपंडित पलंगावरून खाली उतरले. हरिपंडितांनी साष्टांग दंडवत घातलं वडिलांच्या पुढे. बाबा काय सांगू म्हणे, एवढे पुस्तक वाचले त्या पडल्याने पण आणखी बाप कळाला नाही मला. काय अधिकार आहे बाबा तुमचा? आणि मी ज्ञानाच्या अहंकारामध्ये फुगलेला, तुम्हाला न समजल्या कारणाने तुम्हाला काही वेळी बोलतो. काय खरंच बाबा तुम्ही शांती ब्रह्मायपणे तेवढी शांती तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. बाबा मी फार चुकलो, क्षमा करा. वडिलांचे पाय धरले, वडिलांचे बेटा अरे होत असतं, पोरग घरातून येत असताना प्रत्येक पावला हाच विचार करतो, माझ्या वडिलांचा अधिकार काय, केवढा अधिकार आहे त्यांच्या अंतःकरणातून तोंडातून निघालेला शब्द प्रत्यक्ष रूपाने खरं होताना मी पाहिला. एवढा अधिकार त्यांचा आहे आणि मी म्हणजे त्यांना बोलतो बापाचा अधिकार कुठं, मी कुठं? फक्त अहंकारामुळेच ना. मी एवढं शिकलो, मी फार शहाणा आहे. वस्तुला शहाणपणाच्या दृष्टीने माझा बाप केवढा मोठा आहे. घरी गेल्याबरोबर वडील असे मध्ये जातो, बाबा एक मिनिट, बाबा थांबले, काय रे इकडे बाबा थोडे जोडायला. बाबाची पाय घट्ट धरले, बाबा क्षमा करलो. आता काय झालं बाबा, तुमच्यासारखा बाप मिळाला असताना सुद्धा राग डोक्यात धरून मी काशीला जाऊन बसलो, थोडा मूर्ख आहे म्हणे मी, बाबा क्षमा करा. बाबा ठीक आहे जा, फिरत लक्ष. दुपारी 12:30-1 वाजता हे झालं होतं. 4 वाजता बाबा थोडस आडवं होत प्रवचनाला उठले आणि उठून असं हातपाय तोडून बाहेर प्रवचनाचे तिकडे येत होते. त्याला परत पाय पकडले, बाबा मला क्षमा करा. म्हणजे आता काय झालं बाबा, तुम्ही लहान होतात ना, मी तुम्हाला एवढा त्रास दिला होता. अरे वेड्या कुठे लहान कडीचा काढतो का, जा म्हणून बाबाने त्याला धावून दिले. संध्याकाळी प्रवचन झालं, बाबा खाली उतरले, सगळे लोक नमस्कार करून बाहेर, पोरांवर पुन्हा पाय पकडले. बाबा आता काय झालं बाबा? बाबा तुम्हाला त्या दिवशी मी फार बोललो होतो. बाबा सांगते बघ, अगोदर सारखं पाया पडत बसू नकोस, तुझ्या सगळ्या मागच्या गोष्टी क्षमा केल्या. जाऊ आता जाऊ. रात्र झाले, पोरग निघून गेला. दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी बाबा सगळं स्नान वगैरे करून पांडुरंगाची पूजा वगैरे करून असे बाहेर येत होते. तो हरिपंडित बाहेरच उभा होता. वडिलाला बाहेर आलेलं बघितल्या बरोबर बाटाचे पाय पकडले. बाबा आता तुम्ही क्षमा मी केली म्हणल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. म्हणजे आता काय झालं बाबा, तुला झाले की आता 2 दिवस झाले हेच चालू आहे की क्षमा क्षमा क्षमा. नाही बाबा, आज फार मोठी क्षमा मागायची, आता काय मागायचं बाबा? मी इतका वेडा आहे म्हणे, मी इतका मूर्ख आहे की तुमचा अधिकार न कळल्या कारणाने, तुमचं ज्ञान न कळल्या कारणाने मी तुम्हाला चुकून असं बोललो. याच्यापुढे तुम्ही ग्रंथ घ्यायचा नाही. जोपर्यंत तुम्ही ही शपथ माझी सोडत नाही तोपर्यंत तुमचे पाय सोडत नाही. तुम्हाला मुक्त करायचे ना, जाऊ दे ना. नाही हा आजपासून हा शब्द सुटला म्हणा, मगच मी पाय सोडतो असं म्हटल्यानंतर नाथबाबा बाबा ठीक आहे सोड. बाबा आजपासून भजनाचे कीर्तनाचे कोणतेही नियम नाही. जेवढं तुमच्या मनाला येईल तोपर्यंत, 12 पर्यंत वाटलं 12 पर्यंत, 1 वाजेपर्यंत वाटलं तर कसं हे मात्र मी माझ्याबद्दल बोलायलो कसं सांगा. 12 काय आहे, 12च करायचं. तुम्ही बाहेर तर गाडी येत नाही निघून 11:15 काय सांगावं. नाथ बाबा तो दिवस निघून गेला, रात्री झोपी गेले आणि पहाटे त्यांना पुन्हा स्वप्न पडलं आणि रामप्रभूने सांगितलं, नाथा शपथ सुटली ना, शपथ सुटली ना. नाथ बाबा म्हटले हो. मग आता सुरू करा रामायण, आता रामायण सुरू करा. नाथ बाबांनी डोळे उघडून पाहिले तर ब्रह्ममुहूर्त होत होता. नाथ बाबांनी स्नान केलं, नाथ बाबांनी आपल्या देवाचं पूजन केलं आणि त्याच दिवशी रामायण सुरू केली. मला सांगा, नाथांच्याकडून रामायण लिहून घ्यावं या अपेक्षेने
मुलाचे डोळे उघडून द्यावेत आणि नाताला सगळ्या शब्दातून मुक्त करावं आणि त्यांच्याकडून रामायण ऐकण्याची इच्छा करावी. हे राम नाथांच्या किती आहारी गेला तरी बरं का. ह्यालाच म्हणतात हरी आला हाता. बघ त्याच्यात तिसरे हरी हरियाला हातात माझ्याच म्हणणं तुमच्या सगळ्याच्या हाताला हरी आणून देऊ का? काय म्हणणं? सगळ्याच्या हाताला हरी आणून देऊ? होय द्यायचं का? द्यायचं? पाठीमागे द्यायचं का हरी हाताला आणून? खरं सांगा देऊ का? माझी ताकद फार मोठी ना, देऊ शकतो. द्यायचं का? मग म्हणा सगळ्यांनी विठोबार भजन करताना टाळी वाजवते म्हणजे देव आलाच. देवाचं नाम मुखाला आलं काय, देव आला काय तेच झालं. मुखातून नामही आला, हाताने टाळी वाजवली म्हणजे परमात्मा हातातही आला, मुखातही आला. बस आता एवढ्या जवळ आला आणायचं देव आलाच. तुम्ही खरं सांगा, आमदार जर तुमच्या गावात जर आले आणि त्यांनी विचारलं तुमच्या गावाला काय पाहिजे, तर तुम्ही काय म्हणायचं? सगळं आमच्या असंच म्हणतात. आता सांगितलेलं तर असते आधी हे एवढं पाहिजे म्हणून तुमच्या हाताने करायचं बोलवलेलं असतं. आमदाराला आल्यावर वापस जाऊ देत नाही. आपण देव जर आला तर त्याला उगत काही न घेता जाऊ द्यावं, काय तर मागावं नाही. 7 दिवस झालं देवाचं भजन करताय. सकाळी काकडा असतो तुमच्याकडे, काकडा असतो. ज्ञानेश्वरी पारायण आमचे पूज्य महाराज आता भजन, आता भजन आहे. दुपारचं जेवण म्हणजे मंदिरात असते का आपापल्या घरी पंगत
दोन टाईप पंगत. बरं, दुपारची एक पंगत. आणि पुन्हा मग पंगत झाल्यावर प्रवचन वगैरे 4 वाजता प्रवचन वगैरे नाही. मग डायरेक्ट मग हरिपाठ. हा, हरिपाठ झाल्यावर परत पंगत. हा, ते सोडायचं नाही. हा, पंगत. ऐका ना, मला खरं सांगू का, देवानी आपल्याला जे धन दिलं आहे ना, त्या धनातला काही अंश जर परमात्म्याला समर्पण नाही केला तर त्या धनाबद्दल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं सांगितलंय, ते धन नाही तर ते पाप खातो म्हणून सांगितलं. आपण जर आपल्या धनातला काही हिस्सा जर परमात्म्याला समर्पण न करता जर खाल्ला, आपण केलेल्या स्वयंपाकातला हिस्सा जर देवाला निरंतर न दाखवता जर खाल्ला तर ते काय खातो? भुंजते ते पगम पापा हे वचन त्या कारण. ज्या धनाचा उपयोग, ज्या अन्नाचा उपयोग केवळ स्वतःसाठी केला जातो ते पाप खाणं असतं. म्हणून देवाला निमित्त दाखवलं पाहिजे, देवाच्या बरोबर ह्या जगाला निमित्त दाखवलं पाहिजे. त्यासाठी अन्नाचा थोडंसं घास दिला पाहिजे. थोडं छान कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर सगळं हाताने जेवढं जमेल तेवढं समर्पण केलं पाहिजे ना, हे सगळं केलं पाहिजे. एवढी सगळी सेवा केल्यानंतर, देवासाठी केल्यानंतर देवाला काही मागायला नको? देवाला कसं मागितलं पाहिजे ना. काय मागावं देवाच्या जवळ? देवाजवळ मागायचं काय? तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी
अंतःकरणामध्ये आम्हाला हे सगळं शुद्धच राहतं. याच्यामध्ये काही उरलं अनंत जन्माचं पाप असतं, याच्यामध्येच राहत असतं. अनेक जन्माचं कर्म याच्यामध्ये राहत असतं. अनेक जन्माच्या वासना याच्यामध्ये राहत असतात. सगळ्याच्या सगळ्या पूर्ण काढून आम्हाला स्वच्छ करून दे. स्वच्छ झालं की त्याच्यामध्ये तू राहशील आणि तू राहिलास की त्यांची सर्व झाला सफल ज्ञानेश्वर